मी कात्रजला चाललो आहे. कात्रजला नाही, मी कोंडव्यात चाललो आहे ॲक्च्युली. खडी मशीन चौकात टू बी प्रेसाईज. म्हणलं जरा रेकॉर्ड करूया. आज संडे आहे बाय द वे. काल सॅटर्डे होता. सॅटर्डे वॉज अ मेस. आय डिड हेल लॉट ऑफ मेस ऑन सॅटर्डे. त्याच्याबद्दल मी ऑब्व्हियसली डिस्कस नाही करणार. कम टू नवले ब्रिज गाईज. सो हाच तो डेथ झोन आहे नवले ब्रिजचा. इथे पण ॲक्सिडेंट होतात, पुढे पण होतात. तिकडून येणाऱ्या गाड्यांचे पलीकडच्या रोडला होतात मोस्टली, थँक्स टू दीज हेवी लोडेड व्हेकल्स. ते असे बसवाले, कारवाले, प्रायव्हेट ट्रान्सपोर्टवाले मध्येच रोडवर थांबतात हायवेवर, सगळं ब्लॉक करून. आय मीन इट्स अ हायवे, यू शुड नॉट स्टॉप हिअर. ही बाय द वे बजाज ॲव्हेंजर 220 आहे. मी जवळपास 10 वर्ष झालं तिला ऑन करतो. सिटी ट्रॅफिकमध्ये मला एवढी पॉवर सफिशियंट वाटते. 200 cc आहे, पॉवर काहीतरी 19 point some bhp आहे. हे इझी ट्रॅफिकमधून फिल्टर वगैरे व्हायला इनफ पिकअप आहे. मला एवढा पॉवर सफिशियंट वाटतं. ऑल्दो आय एम क्रेविंग फॉर मोर पॉवर, बट स्टील यू नो, एक प्रॅक्टिकली जर कॉलेज स्टुडंट असाल, जे की मी आता नाही आहे सो कॉलेजच्या मानाने ही खूप चांगली बाईक होती माझी. आय लव्ह दिस बाईक मॅन. मला कधी हिने काही त्रास वगैरे दिला नाही, अशी सडन बंद वगैरे नाही पडली. त्यात फक्त त्याची वायरिंग खराब झाली होती, ती पण ते उंदराने वगैरे कुरतडली होती, त्यामुळे ते हे झालं होतं. बाकी ॲज सच काही मेजर इश्यू हिने दिला नाही मेंटेनन्समध्ये पण. टायर मी आत्ता यावर्षी बदलले. जवळजवळ 9 वर्ष टिकले हिचे टायर्स. सो या मॅन, गुड बाईक. मागं मस्त सनसेट होतो आहे, दिसत असेल का मिररमध्ये माहीत नाही तुम्हाला. हा ब्रिज आहे, कधी होणार आहे काय मी. माझा जॉब स्विच पण करून झाला, पण हा ब्रिज काय शाट्टा बनला नाही अजून. गाडी चालवते एवढीशी गॅप राहिली होती भाई. त्या विटाराला आता चिकटला होता तो आर्टिगावाला एवढा. आता मी पण चिकटला असतो त्या विटारावाल्यात. इन्स्टंट कर्मा झाला असतं मला. सो सध्या माझ्या घरी लग्न जुळवाजुळवीचे कार्यक्रम चालू असतात, म्हणजे माझंच. सो माझे वडील ऑलमोस्ट दर आठवड्यात 1-2 स्थळ मला पाठवत असतात मोबाईलवर. आधी मी ते अवॉइड करायचो, पण आत्ता रिसेंटली एक महिन्यापासून वगैरे मी बघायला लागलो. तर काही स्थळ जे मला आवडायचे त्याच्यात पत्रिका जोडायची नाही, आणि ज्यांना मी आवडायचो मला ते आवडायचे. अशा सिच्युएशनमध्ये मला एक मुलगी आवडली होती. मी माझ्या मित्राकडूनच पत्रिका वगैरे बघून घेतो. सो त्याने सांगितलं 24.5 गुण जुळत आहेत आणि एक नाडी दोष आहे, बट तो सौम्य आहे, त्याच्यावर उपाय आहे. आणि तो नाडी दोष क्लिअर होऊन 24.5 गुण जुळतात. आता मला एवढं यातलं काही कळत नाही, नाडी बिडी काय असतं मला शार्ट माहीत नाही. सो मी म्हणलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग मी वडिलांना म्हणलं हा पत्रिका जुळते, तुम्ही पुढे बोलू शकता. तिची पण पत्रिका बघितली तिच्या कोणत्या तरी गुरुजींनी, आणि त्या साहेबांनी सांगितलं की नाडी दोष आहे आणि त्यामुळे लग्न होणार नाही. आणि आय वॉज लाईक, भाई माझा मित्र पण वेल एज्युकेटेड आहे या फील्डमध्ये, त्याने मला सांगितलं आहे नाडी दोष आहे पण सौम्य आहे, आणि तू काय सांगतोय त्यांना. त्यांच्या एकतर एवढ्या अपाट प्रयत्नांनंतर एक मुलगी आवडली मला, त्यात नाडी बीट काय यायची गणत आहे नाडीच्या. एकच मुलगी आवडली मला, त्यात पण नाडी दोष आला. मग आता काय बोलायचं पुढं जाऊन. मी तेव्हापासून मग मुलगी बघणं सोडून दिलं भाई. मला काय आवडतच नाही आता, काय आवडेन असंच झालं आहे. मला वाटलं होतं की होऊन जाईल, वाटतं ते नाही होते. थँक्स टू दिस फकिंग नाडीमुळे माझी नारी गेली, आई जवली.